सगळ्यात मोठी परवडणारी विमानसेवा देणारी कंपनी इंडिगो सध्या एका अभूतपूर्व ऑपरेशनल संकटातनं जातीये। वैमानिकांसाठी लागू करण्यात आलेल्या नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या ड्युटी वेळेचं व्यवस्थापन करणं कंपनीसाठी एक मोठं आव्हान ठरलंय। याचा थेट परिणाम विमान सेवेवरती झालाय आणि 5 डिसेंबर 2025 या एकाच दिवशी इंडिगोच्या हजाराहून अधिक उड्डाणं रद्द करावी लागली अशी माहिती समोर आली। या गंभीर स्थितीवरती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी कबूल केलंय की गेल्या काही दिवसांपासून कंपनीच्या कामकाजात अडथळे येत आहेत आणि 5 डिसेंबर रोजी कामकाजावर सगळ्यात मोठा परिणाम झाला। एल्बर्स यांनी रद्द झालेल्या उड्डाणांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल प्रवाशांची दिलगिरी व्यक्त केली आहे। तसंच ज्या प्रवाशांची उड्डाणं रद्द झाली आहेत त्यांनी कृपया विमानतळावरती न येण्याचं आवाहन सुद्धा केलंय। तर इंडिगोच्या सेवेमध्ये 10 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान पूर्णपणे सामान्य स्थिती बहाल होईल असं म्हटलंय। तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावं असंही आवाहन केलंय। पुणे विमानतळावरनं जाणाऱ्या उड्डाणांचं भाडं गेल्या 2 दिवसात आकाशालाच भिडलंय। काही मार्गांवरती शनिवार आणि रविवारचं भाडं तब्बल दुप्पट तिप्पट। सोमवारपासून दर पुन्हा एकदा सामान्य झालेले आहेत। पुणे दिल्ली विमान तिकीट हे 25 ते 35 हजार रुपयांवरती पोहोचलंय। पुणे बंगळुरूचं विमान तिकीट हे 20 हजार रुपयांवर गेलंय। अतिउच्च मागणी तसंच मर्यादित फ्लाइट्स आणि ऑपरेशन्स तसंच हवामानामुळे उड्डाणं रद्द झालीत किंवा उशिरा झालीत आणि त्याचा परिणाम म्हणून भाड्यामध्ये ही प्रचंड उसळी पाहायला मिळते। विमान कंपन्यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिली आहे।